ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या राज्यस्तरीय बक्षीस वितरण समारंभातील मौल्यवान क्षण आपण अनुभवणार आहोत. तरी मी आयोजकांना विनंती करते की त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सुरू करावं. सर आपलं नाव काय आहे तुम्ही सर? माझं नाव सुधा विठ्ठल शेंडे आणि मी ध्येय एज्युकेशन फाउंडेशन संस्थेचा अध्यक्ष आहे. जी संस्था महाराष्ट्रामध्ये सामाजिक शैक्षणिक सक्षमतेसाठी गेली 13 वर्षे काम करत आहे. 25 वर्षाचं प्लॅनिंग आहे तिचं की हा महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, त्यासाठी कार्य करतो. सर या ठिकाणी एक राज्यस्तरीय बक्षीस वितरण आणि सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे एक विद्यार्थ्यांमध्ये एक जिद्द तयार झालेली आहे की जीवनात आपल्याला काहीतरी करायचं आहे. काय सांगाल संदर्भात? हे जी परीक्षा घेतली होती महाराष्ट्रामध्ये ही विनर नावाची स्टेट लेवल एक्झाम आहे आणि ती परीक्षा राज्यभर घेतली होती. 2,07,442 विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले होते. ज्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक मिळवले त्या यादीतल्या विद्यार्थ्यांचा 29/5/2026 लागता थाटामाटामध्ये पुण्यात कार्यक्रम झाला. 33 लाख शिष्यवृत्ती त्यांना वाटले. आता राज्यात 180 प्रोग्राम आहे ते की जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर चालू आहे. त्या बालमनावर आत्ताच या ठिकाणी जर भविष्याचं त्यानं कोरलं गेलं तर ते जिद्दीनं मेहनतीनं आणि कष्टानं आईवडिलांच्या आणि पालकांच्या समोरचा हा महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करते त्या दृष्टीने संस्था कार्यक्रम त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी करत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या फॅसिलिटी देत आहे. त्यांचा कॉन्फिडन्स डेव्हलप करून महाराष्ट्राला पुढं घेणं हे अंतिम ध्येय आहे. सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं आता फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे सर? आता आपलं कसं आपल्या सिस्टीमचं ब्रीद आहे एकच ध्येय विद्यार्थी विकास आणि मोठं आहे महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या देशात पहिला आला पाहिजे. म्हणजे कलियुगामध्ये स्वयंप्रेरणेनं उघड्या डोळ्यानं दिवसादाणा पाहिलेले स्वप्न आहे आणि त्या स्वप्नामध्ये आम्हाला 2035पर्यंत महाराष्ट्राचा जो बॅकलॉग आहे म्हणजे कोणता बॅकलॉग तर UPSC MPSCमध्ये जे काही आमचं स्थान आहे ते कमी आहे. एक नॉर्मलमध्ये आपली मुलं लागतात तर आमचं टार्गेट आहे की महाराष्ट्रातले किमान IAS IPSची जी काही पदं आहेत ती पदं पूर्णतः आमच्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांनीच घुसवली पाहिजेत. किंबहुना परराष्ट्र मंत्रालय, राजदूत, राष्ट्रपती भवन अशा ठिकाणी आमची महाराष्ट्री भूमिपुत्र असली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या पहिला आणायचं आहे आणि UPSCमध्ये 50% यशाचा वाटेकरी बनायचा आहे त्या अंतिम ध्येय. सर या ठिकाणी एक जळगाव या ठिकाणी एक बक्षीस वितरण आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोसायटी म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता? आता आपण शैक्षणिकदृष्ट्या तर महाराष्ट्रातल्या मुलांना ते वरदान दिलेले आय विनर नावाची परीक्षा विनर आहे आणि आता हे काम करत असताना मुलाला दिशा देण्यासाठी पालकांनी आणि तिथल्या असणाऱ्या शाळांनी आणि शिक्षकांनी आणि त्या मुलाशी पाठीशी खंबीरपणे उभा राहून ते एक आदर्शाचे आधारस्तंभ आहे. जेवढं त्या बालमनावर जेवढं चांगल्या पद्धतीनं कोरलं जाईल त्या पद्धतीनं विद्यार्थी गगनभराने घेणार आहे, उंच गगनभराने यश संपादन करणार आहे आणि यामध्ये आमच्या भूमिपुत्राबरोबर आमच्या आईवडिलांचा पालकांचा गुरुजनाचाही सन्मान होणार आहे. त्यांचा एक ऊर भरून येणार आहे आणि महाराष्ट्राचं नाव उंच होणार आहे. म्हणून सर्वांची साथ पाहिजे. ध्येय एज्युकेशन एक संस्था सामाजिक संस्था आहे, एक शेतकऱ्याच्या मुलानं चालू केलेली संस्था आहे. आज 40,000पेक्षा लोक यामध्ये समाविक, 5 लाखपेक्षा विद्यार्थी आज समाविक आहे. सर्वांच्या क्रांती करायची असेल तर एकटा कुणीही काही करू शकत नाही. त्याला वज्रमुख लागते एका विचाराची, एका नात्याची आणि एका विजनची. त्यासाठी आम्हाला सर्वांचं सहकार्य तळायला आलं पाहिजे एवढीच अपेक्षा या ठिकाणी. सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं श्रेय कोणाला देणार सर काय सांगा? हे श्रेय सर्व आमच्या विद्यार्थ्यांना, कारण या सिस्टीमचे खरे मालक आमचे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, गुरुजन आहेत, प्रत्येक नागरिक आहे. मग ती तरी नाही ठेवलेली ही संस्था. जरी शेंडे सरांनी हे रोक्त म्हणून लावलं तर हे महाराष्ट्राला त्याच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी अर्पण केलेलं आहे. म्हणून खरा मालक आमचा विद्यार्थी आहे, पालक आहे आणि ज्यांनी कष्ट केलं त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या कष्टातून हा कार्यक्रम पार पडतोय. म्हणून खरंच श्रेय आमच्या विद्यार्थ्यांना, ज्यांनी कष्ट केले, ज्या पालकांनी सहकार्य केले आणि ज्या गुरुजांनी मार्गदर्शन आहे त्यांना श्रेय. मॅडम आपण या ठिकाणी जळगाव या ठिकाणी ध्येय अकॅडमी याच्या माध्यमातून जो भव्यदिव्य प्रकाशन राज्यस्तरीय बक्षीस वितरण आणि कर्तव्यदक्ष अधिकारी सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपली या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आहे. आपण या संदर्भात काय सांगा? सर्वप्रथम तर धन्यवाद की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. अकॅडमीचं नावच आहे ध्येय तरंग. खरं तर आपल्याला आपलं ध्येय कसं कळावं यातच बरंच आयुष्य निघून जातं. तर या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये जी की एक साधी माती आहे तिचं मडकं घडण्यासाठीचं जे ध्येय आहे
ते इथून मिळणार आहे, ते बीजारोपण इथून होणार आहे. तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि यातून 2 गोष्टी साध्य होत आहेत. एक तर ऑफिसर होण्याचं, अधिकारी होण्याचं ध्येय मिळतंय आणि जे अधिकारी झालेत त्यांना कर्तव्यदक्षता सांभाळून आणि कर्तव्यदक्ष होऊन काम करण्याचं ते ध्येय मिळते. त्यामुळे फक्त असंच नाही की एंट्री मिळावी सिस्टीममध्ये, सिस्टीम कशी चांगली होईल त्यासाठी सरांचं लक्ष आहे आणि त्यासाठीचं ते बीजारोपण आणि ते गुणसंस्कार इथून दिले जात आहेत. तर हेच मी सांगू शकते. मॅडम अजून काय सांगाल त्याच्या याच्या संदर्भात? या अकॅडमी संदर्भात सर, सर्वप्रथम सरांनी जसं म्हटलं की महाराष्ट्राचा टक्का आपला कमी आहे. माझी यावर्षी UPSC मधून 323वी रँक आहे. आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी उत्तीर्ण होत आहे. आपल्याकडे बौद्धिक क्षमतेची कमतरता नाहीच. बौद्धिक पातळीवर आपले विद्यार्थी सरस आहेतच. त्यामागे कमतरता पडते त्या मार्गदर्शनाची, त्या दिशादर्शनाची. तर या अकॅडमी थ्रू आपल्याला ते एक मिळणार आहे. आणि त्याचसोबत फक्त एक शिक्षणाचा अधिकार नाही किंवा शिक्षणाचा आधार नाही, तर पालकांचीही तेवढीच गरज असते. म्हणजे पालकांचा आधारही तेवढाच गरजेचा असतो. तर या ठिकाणी ते एक चांगलं उदाहरण म्हणून येणार आहे की पालकांचीही भूमिका विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत तेवढीच इम्पॉर्टंट आहे.